नागपूर विधान भवनाच्या इमारतीच्या विस्तारीला ब्रेक देण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकता की हिवाळी अधिवेशनात ज्या ठिकाणी जे आहेत मोठ्या प्रमाणात मंत्री असतील, आमदार असतील, कर्मचारी जे आहेत येत असतात आणि याला कुठेतरी जे आहे त्या विधान भवनाच्या विस्तारीला जे आहे ते ब्रेक देण्यात आलेला आहे। जागेची जी आहे ते नोंद जी आहे ते प्रलंबित आहे। सिटी सभेमध्ये या संदर्भात नाव चढवण्यात आलेला अर्ज देण्यात आलेला, मात्र ज्याला जे आहे ते अजूनही विलंब लागत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर महानगरपालिकेच्या त्रिकोणी उद्यानाचे पार्क जे आहे ते शासनाकडे हस्तांतरण अद्यापही पूर्ण न झाल्याने प्रकल्पाची प्रक्रिया जी आहे ती रखडलेली आहे। संबंधित जागेची जी आहे शासनाच्या नावाने सिटी सर्वेच्या अभिलेखात नोंद करण्यासाठी महसूल विभागाने अर्ज दाखल केला असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच जे आहे ते इमारतीच्या सुधारित आराखड्याला जे ते मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। विधान भवनातील वाढत्या कामकाजामुळे जागेची जी कमतरता आहे ती जाणवत असल्यामुळे या ठिकाणी जे आहे ते इमारत उभारणीचा प्रस्ताव जे आहे ते शासनाकडे तयार आहे आणि आपण बघू शकता की या संपूर्ण प्रकल्पाची जे वैशिष्ट्य असणार आहे ते भूमिगत पार्किंग असणार आहे। या संपूर्ण वारशाचे जे आहे ते जतन जे आहे ते केले जाणार आहे आणि पर्यावरणपूरक जे आहे ती इमारत असणार आहे। त्यामुळे एकूणच कुठलाही झाडाला हानी पोहोचू नये याची काळजी जी आहे ते घेतली जाणार आणि 100 वर्षाचा विचार जे आहे ही संपूर्ण इमारत जी आहे ती बांधली जाणार आहे। विधानसभेची आसन क्षमता त्यासोबत निश्चित केली जाणार आहे। या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर अजूनही जे आहे ते प्रलंबित आहे आणि याला कुठेतरी ब्रेक लागलेला आहे। हिवाळी अधिवेशन जे आहे ते लवकरच होणार आहे, मात्र या संपूर्ण असताना कधी नवीन इमारत जी आहे ते उभारली जाणार आहे असाच प्रश्न एका अर्थानं उपस्थित आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।